माघ शुक्ल सप्तमी अचला सप्तमी। वशिष्ठ ऋषी सांगतात, माते, माघ शुक्ल सप्तमी ही केवळ तिथी नाही, भविष्योत्तर पुराण आणि स्कंद पुराणात हिला अचला सप्तमी म्हटलं आहे, कारण या दिवशी केलेलं पुण्य कधीच नष्ट होत नाही। पुढे वशिष्ठ ऋषी यशोमतीला सांगतात, रथसप्तमी हा दिवस खुद्द भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे। याच दिवशी भगवान भास्कराने आपल्या रथाची सूत्रे हाती घेऊन या विश्वाला प्रकाशमान केलं होतं। हे माते, तू जर या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाची उपासना केलीस तर तुझे 7 जन्माचे पाप भस्मसात होईल। यशोमतीने उत्सुकतेने विचारले, गुरुदेव, पण मी तर अज्ञानी आहे, मला मंत्र येत नाही, मला पूजाविधी माहीत नाहीये, मी काय करू? त्यावर वशिष्ठ ऋषी म्हणाले, भक्तीला मोठ्या विधीची गरज नसते, मन शुद्ध असलं की ते पुरेस असते।